महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणावरून सध्या राज्यामध्ये तापलेलं वातावरण असतानाच मध्यंतरी नामदेवराव जाधव यांनी एक नवीन सर्टिफिकेट समोर आणलं आणि शरद पवार यांच्या बाबतीत ते होतं. शरद पवारांची जात ही ओबीसी आहे आणि त्यांनी ओबीसी सर्टिफिकेट अगोदरच घेतलेलं आहे असं त्यांनी सांगितलेल्या व्हिडिओमध्ये दिसतंय आणि तो व्हिडिओ सोशल माध्यमांवरती व्हायरल होतो आहे. याला प्रत्युत्तर म्हणून शरद पवार साहेबांचं ओरिजिनल सर्टिफिकेट कुठलं आहे हे लोकांसमोर यावं आणि स्पष्ट व्हावं या उद्देशाने विकास पासलकर यांनी दोन्ही सर्टिफिकेटमधली सत्यता काय आहे ती लोकांसमोर मांडलेली आहे. शरद पवार साहेबांचं अगोदर जे व्हायरल झालेलं सर्टिफिकेट आहे ज्याच्यावरती ओबीसी असा उल्लेख होता, हे सर्टिफिकेट विकास पासलकर यांनी मीडियासमोर दाखवलं आणि ते कशा पद्धतीचं खोटं आहे हे देखील त्यांनी स्पष्ट करून सांगितलं. या व्यतिरिक्त स्वतः शरद पवार शाळेमध्ये असताना इयत्ता 10वी 12वी किंवा त्यांचं जे काही सर्टिफिकेट त्यांनी शाळा सोडल्याचा दाखला घेतला होता तो देखील मीडियासमोर मांडत असताना त्यांनी स्पष्ट केलं की मूळ कास्ट सर्टिफिकेट हे आहे आणि व्हायरल झालेलं हे आहे अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे. मूळ सर्टिफिकेटवर मराठा असाच उल्लेख आहे आणि जे चुकीचं सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती कुणबी ओबीसी असा उल्लेख आहे, पण मूळ सर्टिफिकेट हे यामध्ये शरद पवार साहेबांच्या सर्टिफिकेटवर मराठा असाच उल्लेख आहे. सविस्तर जाणून घेऊयात विकास पासलकर. काहींनी शरद पवार साहेबांचं हे सर्टिफिकेट चुकीचं आणि फेक सर्टिफिकेट दाखवलं कॉम्प्युटराईज काही गोष्टी करून. तर आता पूर्ण माहिती अशी आहे की साहेबांचं हे सगळं लिव्हिंग सर्टिफिकेट मी तुम्हाला दाखवतो. हे मराठा म्हणून साहेबांचं शेवटपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यापर्यंतचं हे लिव्हिंग सर्टिफिकेट आहे आणि या सर्टिफिकेटमध्ये आणि अगोदरच्या सर्टिफिकेटमध्ये त्यांचं प्रोफेशन हे पॉलिटिशियन दाखवलेलं होतं. तर त्यांचं प्रोफेशन हे ॲग्रिकल्चर आहे आणि केवळ फक्त पवार साहेबांना बदनाम केल्यानंतर या राज्यामधील सत्ता सूत्र ही आपल्या हातामध्ये येतील आणि एवढा मोठा नेता हा कुठल्याही यांनी संपवता येत नाही, म्हणून अशा पद्धतीच्या काही गोष्टी काढायच्या आणि त्याचं चुकीचं परसेप्शन संपूर्ण महाराष्ट्रभर आणि विशेषतः तरुणांमध्ये जाईल अशा पद्धतीचं सध्याच्या काळात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती पवार साहेब हे ओबीसी सर्टिफिकेट दाखवून ओबीसीचं नेतृत्व किंवा आता पवार साहेब कुठल्या जाती धर्माच्या पलीकडे जाऊन नेतृत्व करणारं व्यक्तिमत्व आहे. शरद पवार साहेब होय फक्त मराठाच अशा पद्धतीचं म्हणायला आता लोकांसमोर पुरावा समोर आलेला आहे. त्याच्यामुळं शरद पवार साहेब हे हिंदू मराठा होते आणि आहेत असं पासलकर साहेबांनी जे काही मीडियासमोर सर्टिफिकेट्स पुरावे दाखल केलेले आहेत यावरून तरी आपल्याला बोलता येईल. हा जाणता राजा अभेद्य आहे, त्याला कोणीही चॅलेंज करू शकत नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. महाराष्ट्राच्या राजकीय मैदानातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सांगावा सबस्क्राईब करा.